नमस्कार, आपण पाहत आहात मालेगावकर न्यूज. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील तालुका नांदगाव, गाव साकोरा ह्या गावी आपण जनतेच्या मनातनं खासदार कोल, जनतेचा कल काय आहे बघा सविस्तर व्हिडिओ बातमी फक्त मालेगावकर न्यूजवर. नमस्कार, बोला. आता काही दिवसात लोकसभेचं मतदान होणार हा 20 तारखेला होणार आहे, मला माहिती. तर तुमच्या मनात तर का खासदार कोण झाला पाहिजे, काय वाटतं? बघरे सर झाले पाहिजे. बघले सर का झाले पाहिजे? काय झाले पाहिजे म्हणजे ते नवीन आता होतकरू उमेदवार आहे, ते झाले पाहिजे. त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहे तुमचं, काय वाटतं? अपेक्षा काय, जनकल्याण त्यांनी केलं पाहिजे, जनतेचे काही प्रश्न असले त्यांनी ते सोडवले पाहिजे आणि ते सोडवतील अशी माझी अपेक्षा आहे. हा देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे, राहुलजी गांधी का नरेंद्रजी मोदी? राहुल गांधी. काय कारण असतं? कांद्याला भाव नाही, पिंपळगावला कांदे 500 रुपये इकले, यंदा दुष्काळ पडला, रुपये कांद्याला 2000 रुपये भाव, खायला कांदे नाही शेतकऱ्याजवळ, त्यामुळे ते झाले पाहिजे. मग सगळे गाळानं कांदे सोडून गेले, 500 आणि 300 रुपये कांदे इकले. मागच्या माल होता, मागच्या माल होता, कांद्याला बाजार नव्हते, अनुदान भेटायचे, काय अनुदान नाही, 7000 काय त्याची उठ बकळे झाले, दुष्काळ जाहीर झाला नाही, काय शेतीमालाला भाव नाही, शेतकरी बार रोडवर येऊन लागला. तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला, दुष्काळ नाही, एवढं आज बी चला तुम्ही प्यायला पाणी दुष्काळ जाहीर केला का? मनात खासदार कोण झालं पाहिजे? राजीव गांधी. तुमच्या मनात पंतप्रधान कोण, मोदी साहेब की राहुल गांधी? राहुल गांधी. दिंडोरी मतदारसंघात मतदान होणार आहे 2-3 दिवसात, बरोबर आहे, सोमवारी. तर तुम्हाला काय वाटतं खासदार कोण झालं पाहिजे? भास्कर बगरे झाले. 20 तारखेला मतदान होणार आहे, तुमच्या मनातलं खासदार कोण निवडलं पाहिजे, काय वाटतं? भास्कर बगरे सर का आपलं भारतीय पवार? कोण निवडून देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे, मोदीजी झाले पाहिजे का राहुलजी गांधी झाले पाहिजे? नाही, मोदी झाले पाहिजे. बाबा तुमच्या मनात खासदार कोण झालं पाहिजे, काय वाटतं? आम्हाला बगरीच पाहिजे. बगरे झाले. आता कम झाली, यांची हाऊस झाली. आता बगरे का बरं झाले पाहिजे? झाले पाहिजे, काहीतरी बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे. हा बोल रहे हो, इकडे लावून कॅमेरा. लोकसभेचं मतदान होणार आहे 20 तारखेला. तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनातील खासदार कोण आलं पाहिजे? भास्कर बगरे गुरुजी. काय कारण भास्कर गुरुजी आले पाहिजे? साधारण कुटुंबातला माणूस एवढ्या मोठ्या पदावर आवाज उठवणार असेल तर तो त्यांचा आवाज नाही, तो आमच्या सर्वसामान्यांचा आवाज आहे. तुमचं काय नाव दादा? माझं नाव राहुल कदम. कुठल्या गावात आहे आपण? आम्ही साकोरा. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनातला खासदार कोण आला पाहिजे? आमच्या मनातला खासदार म्हणजे बगरे सर. बगरे सर झालं. काय वाटतं? कारण की एक सर्वसामान्यातला माणूस आहे आणि त्याला जाण आहे सर्वसामान्यातल्या लोकांची. जे लोक आज मंत्रीपदापर्यंत गेले त्यांना सर्वसामान्यापर्यंत ते कधी फिरकले बी नाही आणि गाव त्यांना कधी पाहण्यात बी आलं नाही. त्याच्यामुळे फिक्स बगरे सर. भारती पवार आहे. भारती पवार भाजपचं सरकार आहे, त्याच्यामुळे प्रगती होईल पुढे. मतदान झालं 20 तारखेला. तर आपल्या मनातला खासदार कोण? भारती पवार भाजपचं सरकार आहे. भाजपचं सरकार आलं. का बरं आलं? त्यावर बी चांगलं बी त्यांचे काम व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे त्यांचं. राहुलजी गांधी. का बरं पाहिजे, काय वाटतं? हो, आता नवीन पाहिजे. आता येत्या काही दिवसात लोकसभेचं मतदान होणार आहे, तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. सोमवारी मतदान होणार आहे, तर तुमच्या मनात खासदार कोण झाले पाहिजे? भारतीय पवार झाले पाहिजे का आपले बगरे सर झाले पाहिजे? कोणी बगरे सर झाले पाहिजे. काय बगरे सरच झाले. तर नमस्कार. नमस्कार. आता काही 2-3 दिवसात लोकसभेचं मतदान होणार 20 तारखेला. तुमच्या मनात खासदार कोण झाला पाहिजे? आमच्या मनातला खासदार हा भास्कर बगरे. का म्हणून भास्कर बगरे झाले पाहिजे? कारण आम्हाला ही बीजेपी वाल्याने काही शेतकऱ्याला काही सवलत दिलेली नाही. कांद्याला भाव नाही, शेतीला पिकाला भाव नाही, जीएसटी काढून घेतात आमच्याकडून. काही ते म्हणतात 6000 रुपये 17 रुपये आमचं पैसे जातात आणि आमचं 90 रुपये पैसे काढतात. तर आम्हाला तो मोदी नकोय, आम्हाला ही राजवट नकोय बीजेपीची. आपल्या मनात खासदार कोण झालं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? भास्कर बगरे सर की आता बगरे व्हायला पाहिजे, कारण भारती पवार आमच्या गावात अजून आली नाही. बगरे सर का झाले पाहिजे? नवीन उमेदवाराला चान्स दिला पाहिजे बस.
हा तेच तेच म्हणल्यावर तेच गाणं काय मी ऐकून सर बोला. तुमच्या मनात खासदार कोण झालं पाहिजे काय वाटतं? खासदार तर आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर म्हणलं तर नरेंद्र मोदीकडे पाहून आम्ही भारत पाहिजे. तुमच्या मनात खासदार कोण झालं पाहिजे? भारतीताई पवारांनी तर असं काही काम केलं नाही का बुवा त्या खासदार परत झाल्या पाहिजे. कोण पाहिजे तुम्हाला काय वाटतं? काहीतरी नवीन परिवर्तन झालंच पाहिजे. नवीन कोण उमेदवार पाहिजे तुम्हाला? कोण झालं पाहिजे? तर बगरे सर आहेत किंवा अजून मग भारतीताई पवार हे त्याच्यातलं काही हे नाही, पण ज्यांनी जे व्यवस्थित काम केलं ना त्याला आपण निवडून देण्याचं आपलं काम तुम्हाला आहे. वाटतं की बगरे सर काम करतील असं वाटतं का? आता त्यांच्यावर तर आशा आहेच, कारण बीजेपी मधून काय एखाद्याने असं काम केलं बुवा व्यवस्थित असं काय. दादा तुमच्या मनात खासदार कोण झालं पाहिजे? बगरे सर बगरे सर झाले. का बरं बगरे सर झाले? एक शिक्षित माणूस आहे आणि व्यवस्थित विकासाची साथ घेऊन चालेल. असं अपेक्षा आहे. जनतेच्या मनात खासदार कोण झालं पाहिजे तुमच्या मनात? मला कोण झालं पाहिजे? परिस्थिती अशी आहे, शेतकरी वर्ग सर्व नाराज आहे. आम्ही जरी महायुतीचं काम करत असतो पण बगरे सरांच्या बाबतीत लोकांचा कौल आहे. देशाचे पंतप्रधान कोण झाले पाहिजे काय वाटतं? नरेंद्र मोदी झाले पाहिजे. काय कारण मोदी पाहिजे? कारण बऱ्याचशा सुविधा आणल्या आहे, हिंदू धर्माचं आपलं रक्षण केलेलं आहे, त्या दृष्टीने चांगलं आहे. देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे? जे पहिलं आहे ना जुनं पहिलं राजीव गांधी त्यांचंच होतं. सर नमस्कार. नमस्कार. येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे लोकसभेतून. तर तुमच्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे काय वाटतं? मोदी मोदी. का बरं मोदी? त्यांनी बरेच कामं केले चांगले त्याच्यामुळे. मोदी देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? राहुलजी गांधी. राहुल गांधी का झाला पाहिजे? शेतकऱ्यांच्यासाठी, शेतकऱ्यांचा. कारण शेतकऱ्याचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. आणि जलजीवन जी योजना राबवली ती प्रभावीपणे राबवलेली नाही शासनाने. आणि ज्या शासनाच्या योजना आहे या फक्त फसवा योजना चालू आहे. आयुष्यमान भारत झाले, त्याच्यानंतर जनधन योजना झाली, या फक्त योजना नावापुरता आहे, त्याचा कुठलाही प्रत्यक्षात लाभ भेटत नाही. आज जी गरज आहे लोकांना ती गरज पूर्ण होत नाही. देशाचं पंतप्रधान राहुल गांधी पाहिजे की नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी? का बरं? नरेंद्र मोदीच पाहिजे. त्यांच्या विरोधकांकडे प्रबळ दावेदार नाहीये पंतप्रधान पद. बाबा नमस्कार. नमस्कार. आता 20 तारखेला मतदान होणार आहे. देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे? नरेंद्र मोदी का राहुल गांधी? राहुलजी गांधी. काय कारण राहुल गांधी? काय मग मोदी साहेब शेतकऱ्याच्या मालाला बाजारच देत नाही. कांदे आता बेभाव विकू राहिले. निर्यात मोकळी केली तर त्याला टॅक्स लावून दिला. राहुल गांधी आल्यावर परिवर्तन होणारच आहे. आणि माझं तर प्रामाणिक मत आहे, प्रत्येक पंचवार्षिकला नागराची पलटी दिली पाहिजे. देशाचे पंतप्रधान कोण झाले पाहिजे? राहुलजी गांधी का नरेंद्रजी मोदी? नरेंद्रजी मोदी. का बरं? त्यांची कामगिरी चांगली आहे. चांगली. मला एक सांगा ताई, भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पाहिजे का राहुलजी गांधी? नरेंद्र मोदी. काय कारण असतं? सुविधा भरपूर दिल्या आहेत. काय सुविधा? लेडीजसाठी कामकाज चांगले केलेले आहे. लेडीजसाठी पगार पाणी म्हाताऱ्या माणसांना त्यासाठी नरेंद्र मोदी. बसमध्ये सुविधा व्यवस्थित केल्या आहेत. जनतेच्या मनातील खासदार कोण पाहिजे काय वाटतं तुला? भास्करराव बगरे. भास्करराव वगैरे पाहिजे. का बरं पाहिजे भास्करराव वगैरे? कारण 5 वर्षानंतर आम्ही 5 वर्ष झाले भारतीताईंचं अजून तोंड बघितलं नाही. गावाचा विकास नाही, गावात 5 वर्षानंतर भारतीताईंचा पाय सुद्धा नाही. काय वाटतं हे आल्यावर काय होणार? चेंज होणार आहे मग 100% चेंज होईल. देशाचा पंतप्रधान कोण झालं पाहिजे काय वाटतं? शरद पवार. का बरं? मग आपल्या मनातील खासदार कोण झालं पाहिजे काय वाटतं? भारतीताई पवार. भारतीय पवार. काय कारण? काहीच कारण नाही. शेतकऱ्यांची पुढाकारी ती तेवढीच एकच आहे महिला. हो. देशाचं पंतप्रधान राहुल गांधी पाहिजे का नरेंद्र मोदी? कोणीच नाही पाहिजे. काय कारण? याचं कारण असं आहे का सर्व याच्यामध्ये जे चाललंय ना ते खूप वेगळ्या प्रकारे चाललंय. पूर्ण याच्यामध्ये खिचडी झाली, त्याच्यामुळे कोणाकडे न्याय मागावं हे समजत नाही आम्हाला. त्यामुळे तुमच्या मनात आता जनतेचा कोण म्हणून आपण तुम्हाला विचारतो की तुमच्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे काय वाटतं? खासदार आता खालच्या लेवलला तर बगरे चालू, पण वरच्या लेवलला मोदीच पाहिजे. हा, काय वाटतं बघू सरकारने काय अपेक्षा केली? काम धंदे व्यवस्थित झाले पाहिजे.
आता तुमच्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे काय वाटतं? भास्कर वगैरे भास्कर बघ काय कारण त्या कांद्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी पाहिजे. तुमच्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे? खासदार कोण झाला पाहिजे काय वाटतं? बगरे सर झाले बाय मग शेतकऱ्यांचा विचार करतील काही मग कोणी केलं तर त्यांनी काय करणार आहे. हॅलो तुमच्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे? बगरे सर. तुमच्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे? तुमच्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे? काँग्रेस चालेल. तुमच्या मनात खासदार कोण झालं पाहिजे? बगरे सर झालं. तुमच्या मनात खासदार कोण झालं पाहिजे? बगरे सर. आपल्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे? बगरे सर. बगरे सर का बरं निवडले पाहिजे? कारण भारतीताईने 5 वर्षात आम्हाला तोंड बी दाखवलं. असं का? म्हणजे हे काम करतील असं वाटतं. बगरे सर 100% काम करतील. बरं ओके या माणसाला बस मतदान होणार आहे बरोबर. तर खासदार कोण निवडले पाहिजे? बगरे सर. बगरे सर आले पाहिजे. दादा तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे? भास्कर बगरे सर. दादा तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे? बगरे सर. बगरे सर. बगरे सर की भारतीताई? शांतिगिरी महाराज. शांतिगिरी महाराज. राजू संतांचा देश हा. बरोबर. कोण आलं पाहिजे? विस्तार केला मतदान होणार आहे तर देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे? देशाचं पंतप्रधान राहुल गांधी. राहुल गांधी झालं पाहिजे. तुमच्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे? भारती पवार. भारती पवार का बरं? कधी पाण्याचा प्रश्न सोडवणार रे एवढा टाइम देऊ चान्स. कुठलं पाणी? येड साखऱ्याचं असं किंवा आपल्या नळांचं पाण्याचं. बरोबर. तुमच्या मनात खासदार कोण निवडलं पाहिजे? भास्कर बगरे सर का भारतीताई पवार? भास्कर बगरे सर आले पाहिजे. काय कारण? भारतीताईने काही कांद्याला काही दिलंच नाही काही, त्यामुळे तुम्हाला ते वाटतंय नाराजी आम्ही त्यांनी. तुम्ही नाराज मोठ्याने सांगा. हो बगरे सर. बगरे सर बस. राहुल गांधी. राहुल गांधी पाहिजे का बरं? तो पाहिजे. जनतेचा कोल आहे. देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे? नरेंद्रजी मोदी की राहुलजी गांधी? नितीन गडकरी होते. नितीन गडकरी झाले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सर? बरोबर महाराष्ट्राचाच माणूस पाहिजे. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान झाला पाहिजे. नरेंद्र मोदीला सीट कमी येतील हा आणि ते मॅनेजच होणार नाही. नितीन गडकरीलाच करावं लागेल बीजेपीला. असं आहे का? काय आता सांगता नाही. ओके. तुमच्या मनातलं खासदार कोण निवडलं पाहिजे? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी आली पाहिजे. ओके. आपल्या मनातलं खासदार कोण निवडलं पाहिजे काय वाटतं? भारती पवार. भारती पवार. तुम्हाला काय वाटतं कोण निवडलं पाहिजे? भारती पवार. तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधी. राहुल गांधी पाहिजे का बरं? काय देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे? एकदम जेलीच झाला पाहिजे. आता हे काय कामाची नाही राहिली. काय त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे? काय करेल तो? आता शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव वाढत काही विकास करेल असते अशी अपेक्षा आहे. आता मोदी कोण झाली अपेक्षा? देशाचं पंतप्रधान कोण झालं पाहिजे? राहुलजी गांधी का नरेंद्रजी मोदी? राहुल गांधी किंवा केजरीवाल झाले पाहिजे. तरच आता हे ठिकाणावर येतील. बाकी काय कारण असतं केजरीवाल? आता तो माणूस चांगला आहे. पारदर्शक व्यवहार आहे त्याचा. ते उभा आहे का? आपल्या महाराष्ट्रात उभा आहे का? महाराष्ट्रात उभा नाही येतो पण देशात आता त्याचीच गरज आहे सगळीकडे. यांना बाजूला इकडे पाहिलं. हे बाजू इकडे पाहिजे तुम्ही. देशाचं पंतप्रधान कोण पाहिजे? राहुल गांधीजी का नरेंद्र मोदी? राहुल गांधी. राहुल गांधी पाहिजे. तुम्हाला काय वाटतं दादा कोण झालं पाहिजे देशाचं पंतप्रधान? राहुल गांधी. राहुल गांधी पाहिजे. राहुल गांधी.